सादर करीत आहोत सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी दाही दिशा. भाग 52. याच काळात नामांतर आंदोलनाने आणखी जोर धरला. एकीकडे परीक्षा जवळ येत होती आणि त्याच वेळी विद्यापीठ परिसरातील अशांतताही वाढत चालली होती. एकतर नामांतर करा, नाहीतर तोपर्यंत परीक्षा पुढं ढकला, अशीही एक मागणी पुढे येणार असल्याच्या वार्ता धडकत होत्या. विद्यार्थ्यांमधली अस्वस्थता वाढत चालली होती. नुकतंच वर्षभरापूर्वी मराठवाडा विकास आंदोलन ओसरलं होतं. त्यावेळीही ही मागणी सारखी पुढे यायची. आंदोलनाच्या मागणीप्रमाणे 2-3 वेळा परीक्षा थोड्या पुढे गेल्याही होत्या, परंतु त्यातून फारसं काहीच साध्य झालं नव्हतं. परीक्षा पुढे ढकलल्या म्हणून मराठवाड्याचा विकास झाला असं काही घडलंच नव्हतं. उलट आंदोलनामुळं विद्यार्थ्यांचं नुकसान झालं होतं आणि जनजीवन विस्कळीत झालं होतं. त्या आंदोलनातले काही नेते याही आंदोलनात उतरले. त्यांना आता नवा कार्यक्रम मिळाला होता. काही समर्थक बनले तर काही विरोधक बनले. दलित नेत्यांना पुढारपण करायला कारण गावलं. विचारवंतांना विचार मांडायला विचारपीठ मिळालं. जो तो नामांतरावरच बोलू लागला. नामांतराचं समर्थन करील तो पुरोगामी आणि करणार नाही तो प्रतिगामी असे शिक्केच तयार झाले. त्यामुळे मनात काहीही असो, नामांतर झालंच पाहिजे असंच लोक म्हणायचे. खरं म्हणजे अनेक लोक कट्टर नामांतर विरोधक होते, पण ते नामांतरवाद्यांसमोर त्यांना आवडेल असं बोलायचे आणि त्यांची पाठ फिरली की नामांतर विरोधक व्हायचे. नामांतर विरोधी आंदोलनाला शक्य तेवढी मदतही करायचे. काही लोकांनी सोयीचं धोरण स्वीकारलं. नामांतराविषयी ते मुळीच बोलत नसत. कोणी त्या विषयावर बोलू लागलं तरी तो विषय खुबीनं टाळत. आपली भूमिका उघड होऊ नये याची काळजी घेत. बोलणं भागच पडलं तर आता काय, त्या प्रश्नात राजकारण शिरले, लोकांनी तो प्रश्न भावनेचा करून टाकलाय, अशा स्थितीत त्याविषयी काय बोलणार असं म्हणून तो विषयच ते बाजूला ठेवत. याउलट काही लोक फक्त तेवढंच बोलत. कित्येकांना, किंबहुना जवळपास प्रत्येकाला तो एक विषयच झाला होता. विद्यार्थी संघटनांच्या पातळीवर सुरू असलेली ती चळवळ हळूहळू प्राध्यापक पातळीवर पोचली. कालांतराने तिच्यात राजकीय नेते, स्वतःला बुद्धिवादी आणि पुरोगामी म्हणवणारे विचारवंत, वार्ताहर, पत्रकार आणि वृत्तपत्रांचे संपादकही उतरले. नामांतरवादी असेल तो पुरोगामी आणि नसेल तो प्रतिगामी असं समीकरणच तयार झालं. काही लोक सभा संमेलनात नामांतरवादी आणि खाजगीत नामांतर विरोधी भूमिका घेऊ लागले. एकीकडे नामांतराची मागणी जोर धरत असताना दुसरीकडे नामांतर विरोधकांनीही वैचारिक विरोध सुरू केला. विद्यापीठाला आधीच मराठवाडा हे सर्वसमावेशक नाव असताना नामांतर करून काय साध्य होणार? उलट त्यामुळं सामाजिक द्वेष भावनेला प्रोत्साहनच मिळणार असा प्रचार त्यांनी सुरू केला. काळ उलटत चालला तसतशा कोण नामांतरवादी आणि कोण नामांतर विरोधी अशा चर्चा रंगत चालल्या. भल्या भल्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या. त्या प्रश्नावरून कुठे 2 भाऊ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले होते, तर कुठे नवरा बायको आपसात भांडत होते. कुठे कुठे एकेकाळचे जीवाभावाचे मित्रसुद्धा एकमेकांचे शत्रू झाले होते. घरोघरी, गावोगावी, शहरोशहरी तीच चर्चा सुरू होती आणि एवढं तेवढं निमित्त मिळताच संघर्षाची ठिणगी पडत होती. आज या गावात मोर्चा आहे तर उद्या त्या गावात असणार आहे. आज यांचा पाठिंबा मिळाला तर उद्या त्यांचा पाठिंबा मिळणार आहे. आज हे नेते आले होते तर उद्या ते नेते येणार आहेत. अशा कितीतरी बातम्या रोज छापून यायच्या. हळूहळू त्याही सवयीच्या झाल्या. संपूर्ण मराठवाडा ढवळून निघाला होता, पण घडत काहीच नव्हतं. इतके मोर्चे निघून आणि चळवळी होऊनही सरकार मात्र ढिम्मच होतं. नामांतराविषयी सरकारची भूमिका कोणती आहे तेच कळत नव्हतं. युती सरकारनंतर पुरोगामी लोकशाही आघाडी या नावाने सत्तेवर आलेल्या पुरोगामी म्हणवणाऱ्या सरकारकडून हा पुरोगामी निर्णय व्हावा आणि तोही शक्य तेवढ्या लवकर व्हावा हीच अपेक्षा होती. परंतु सरकारला एकीकडे दलितांनाही सांभाळायचं होतं आणि त्याच वेळी सवर्णांनाही गोंजारायचं होतं. पुन्हा निवडून यायचं असेल तर नामांतराचा निर्णय घेऊन परवडणार नव्हतं.
तो निर्णय होता होईल तेवढा पुढे ढकलता आला किंवा टाळताच आला तर सरकारलाही हवंच होतं. आंदोलनाचा रेटा वाढतच चालला होता. रोज नवनव्या बातम्या कोसळतच होत्या आणि एके दिवशी संपूर्ण मराठवाडा हादरला. परभणी जिल्ह्यातल्या एका गावात हिंसक वळण घेतलेल्या एका मोर्चाला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला होता. त्यात एक दलित तरुण मृत्युमुखी पडला होता आणि त्यामुळे आणखीच संतप्त झालेल्या जमावाने गोळीबाराचा आदेश देणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्याला अक्षरशः जिवंत जाळलं होतं. आंदोलन आणखी चिघळलं. आंदोलकांनी घोषणाच केली, ज्या विद्यापीठाच्या नामांतरासाठी त्या तरुणाचं रक्त सांडलं त्या विद्यापीठाचं नामांतर केल्याशिवाय आता आम्ही स्वस्थ बसणार नाही. विद्यापीठाचं नामांतर हीच त्याला खरी श्रद्धांजली ठरेल. इथून पुढे आंदोलन आणखीच चिघळत जाणार यात शंकाच नव्हती. मृत्युमुखी पडलेला तरुण दलित होता म्हणून दलित समाज पेटून उठला होता, तर जळालेला तो अधिकारी सवर्ण होता म्हणून सवर्ण समाज आतून धुमसत होता. अशाही परिस्थितीत आता होतात की पुढे जातात, होतात की पुढे जातात म्हणत म्हणत महाविद्यालयांच्या आणि विद्यापीठाच्याही परीक्षा पार पडल्या. परीक्षा झाल्या झाल्या उन्हाळ्याची सुट्टी लागली. विद्यार्थी गावोगाव पांगले. आंदोलन थोडं थंडावलं पण थांबलं नाही. ते आता तळागाळातल्या दलित माणसांपर्यंत पसरलं. झोपडपट्ट्यांमधून राहणारे लोक हजारोंच्या संख्येनं एका ठिकाणी जमत आणि घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकत. सुटीनंतर महाविद्यालये आणि विद्यापीठ सुरू झालं. आंदोलन पुन्हा भडकणार हे स्पष्टच दिसू लागलं. जवळपास सगळे विद्यार्थी गावाकडे निघून गेले. अरविंद, अशोक आणि सनांचे हे मात्र मागेच राहिले. हातचं काम सुटलं तर ते पुन्हा मिळेल याची शाश्वती नव्हती. एकूण काय तर सुटीचे चोचले परवडण्यासारखे नव्हते. रोजचं काम संपलं की अरविंद नेहमीप्रमाणे लायब्ररीत जाऊन बसायचा. अशोकही त्याची ड्युटी सांभाळत पुढच्या अभ्यासात रंगून गेला होता. एके दिवशी लायब्ररीजवळ कोमल दिसली. काय, कसं चाललंय? परीक्षा झाल्यापासून कुठे दिसलाच नाहीत म्हटलं. तर तिचा बांधच फुटला. ती एकदम मुसमुसून रडायलाच लागली. घरात लग्नाचं चाललंय म्हणाली. अरविंदला ती शंका होतीच, परंतु त्याने ती कधीच बोलून दाखवली नव्हती. तो म्हणाला, निदान तुमचं MA तरी पूर्ण होऊ द्यायचं. मला वाटलं तुमच्या वडिलांना शिक्षणाविषयी आस्था आहे. आस्था आहे, पण लग्नाविषयी जास्त आहे. असं स्थळ पुन्हा मिळणार नाही म्हणतात. पाहिजे तर लग्न झाल्यावर पुढे शिक म्हणतात. हो, पण नंतर तुमचा नवरा तुम्हाला शिकू देईल याची काय खात्री? तो तयार आहे म्हणतात. आत्ता तयार आहे हो, पण पुढेही तयार राहील हे कशावरून? तुम्हाला सांगू का, नंतर ते शक्य होत नाही. लग्न झाल्या झाल्या स्त्रियांच्या मागे अनेक सांसारिक व्यापताप लागतात. बिचाऱ्या त्यातच इतक्या अडकून पडतात की त्यांना डोकंही वर काढता येत नाही. माझ्या बहिणीवरूनच सांगतो. ती शिकली असती तर निश्चितच किमान शिक्षिका तरी झालीच असती. पण लग्न झालं आणि तिचं शिक्षणही थांबलं. बरं, ते गृहस्थ काय करतात? बँकेच्या परीक्षा देतोय म्हणतात. पण घरचं बरं आहे म्हणून ठरवायला निघालेत. घरचं बरं आहे म्हणजे? थोडी शेती आहे, स्वतःचं घर आहे, वहिनीच्या नातातलाच आहे. तीच माझी वाट लावायला निघाली आहे. बरं, तुमच्या भावाचं काय मत आहे? वहिनींपुढे त्याचं काही चालत नाही. एकंदरीत ज्याच्या भवितव्याचा अजूनही कुठलाच पत्ता नव्हता अशा एका अनोळखी तरुणाशी कोमलची लग्नगाठ बांधली जाणार होती. तो कोण आहे, कसा आहे, काय आहे हेही पुरेसं माहीत नसताना ती जखडली जाणार होती. पुढे काय होणार आहे ते सगळं अनिश्चित होतं, अधांतरीच होतं. मूकपणे अश्रू ढाळत कोमल अधूनमधून अरविंदकडे पाहत होती. तिला काहीतरी बोलायचं आहे, सांगायचं आहे असं वाटत होतं, पण ती काहीच बोलत नव्हती. तिचे ते मूक अश्रू जणू तिची व्यथा सांगत होते, काही प्रश्न विचारू पाहत होते. तिची ती मूक व्यथा अरविंदला उमगत होती, परंतु उमगूनही तो गप्पच होता. तिच्या त्या मूक प्रश्नावर त्याच्याकडे कुठलंच उत्तर नव्हतं, निदान आज तरी नव्हतं. एके दिवशी भाऊंचं पत्र आलं. चंद्रकांत 12वीची परीक्षा पास झाला होता. काठावर का होईना तो पास झाला होता हीच एक मोठी गोष्ट होती. त्यामुळे घरात आनंदी आनंद होता, परंतु त्या आनंदाला काळजीची किनार होती. भाऊंच्या पत्रात ती स्पष्टच दिसत होती.
भाऊ चंदूच्याही महाविद्यालयीन शिक्षणाचं स्वप्न पाहत होते आणि रात्रंदिवस त्याच काळजीत बुडून गेलेले होते. मोठा मुलगा MA होणार यात शंकाच नव्हती. आता राहिलेल्या दोन्ही मुलांची शिक्षणाची लाईन लागली की त्यांची सगळीच चिंता मिटणार होती. शेखर अजून 9वीत होता. त्याच्या पुढील शिक्षणाचा प्रश्न निर्माण होईपर्यंत अरविंद कमावता होईलच अशी त्यांची अटकळ होती. त्यामुळे आत्ताच ती काळजी करायची गरज नव्हती. सध्या फक्त चंदूच्या शिक्षणाची सोय लावणं गरजेचं होतं. भाग 53. भाऊंचं पत्र आल्यापासून अरविंदलाही घरी जाऊन यावंसं वाटत होतं. मोठ्या मिनतवारीने 2 दिवसांची रजा काढून तो घरी आला. त्याच्याही डोक्यात चंदूच्या शिक्षणाची चक्र फिरत होतीच. त्याचा एक मित्र रमेश गिरी हा पैठण रोडवरील नव्यानेच सुरू झालेल्या एका महाविद्यालयात शिकत होता. कॉलेज शहरापासून थोडं दूर होतं, परंतु तिथं राहण्याची आणि जेवणाची सोय अगदी अल्प खर्चात केलेली होती. महिन्याला फक्त 30 रुपये. आसपासच्या खेड्यापाड्यांवरून आलेली कित्येक गरीब मुलं त्याच महाविद्यालयात प्रवेश घ्यायची. गोरगरिबांची मुलं शिकावीत हाच संस्थेचा मुख्य उद्देश होता. BAला असल्यापासूनच तो या कॉलेजविषयी ऐकून होता. त्याचवेळी त्यानेही तिथं प्रवेश घ्यायचं ठरवलं होतं, परंतु कोळगाववाल्यांनी त्याला सोडलं नव्हतं. तो सगळा इतिहास त्याला आठवला. चला, आपण नाही पण चंद्रकांत तरी तिथं शिकेल यात समाधान मानायला हरकत नव्हती. गिरीसारखी आणखी काही ओळखीची मुलं तिथं असल्यानं चंद्रकांतला सोबतही असणार होतीच. त्यामुळे तीही काळजी नव्हती. एकूण काय तर चंद्रकांतची सोय तिथंच लावून टाकावी म्हणजे BAपर्यंतचा तरी प्रश्न मिटला. पुढं पाहता येईल हाच एक विचार अरविंदच्या मनात घोळत होता. घरी आल्या त्याने भाऊंना आपला विचार बोलून दाखवला. म्हणाला, माझे अनेक मित्र तिथं शिकतात. फार चांगली सोय आहे. फक्त 30 रुपयात राहण्याची आणि जेवणाची सोय. औरंगाबादसारख्या शहरात एवढं मिळतं कुठं? खरं म्हणजे मीही तिथं जायचं ठरवलं होतं, पण आमच्या कॉलेजवाल्यांनीच मला सोडलं नव्हतं. शिवाय माझ्या मित्रांमध्ये तो रमून जाईल. अडीअडचणीला मी आहेच. 40 गावला शिकवणं आपल्याला परवडण्यासारखं नाही. भाऊ म्हणाले, खरं आहे. तुला जमतील तसे 10-20 पाठवत होतो, तसे त्यालाही थोडेफार पाठवत जाईन. मला नाही पाठवले तरी चालतील. महिन्याकाठी मला 40 ते 50 रुपये सुटतात. तेवढ्यात माझं भागतं म्हणजे मी भागवतो. त्याला 35 रुपये तरी पाठवाच. 30 रुपये जाऊन वरचे 5 रुपये त्याला वर खर्चासाठी होतील. गरज पडली तर मी आहेच. कदाचित या वर्षापासून गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी तिथं कमवा आणि शिका ही योजना सुरू होणार आहे. अरे वा, चांगलंच आहे. तिचं स्वरूप तरी कसं असतं? फार कष्टाचं वगैरे काही नाही. मुलांकडून ते बागकाम वगैरे करून घेतात. कॉलेजकडे बरीच जमीन आहे. तिथं काहीतरी शेती करायचा त्यांचा विचार आहे. मुलांकडून थोडंफार काम करून घ्यायचं आणि त्या बदल्यात त्यांची हॉस्टेलची फी माफ करायची, अशी ती योजना असते. पण ती अजून सुरू व्हायची आहे. तोपर्यंत वाट पाहणं भाग आहे. ती योजना लवकर सुरू झाली तर बरंच होईल, सुस्कारा टाकून भाऊ म्हणाले. त्यानंतर कधी निघावं लागेल, कसं निघावं लागेल, म्हणजे सोबत काय काय घ्यावं लागेल ते सगळं ठरवून अरविंद औरंगाबादला निघून आला. MAच्या पहिल्या वर्षाचा निकाल जाहीर झाला. अरविंद प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला होता. वर्षभर केलेल्या कष्टाचं फळ मिळालं म्हणून तो अक्षरशः आनंदून गेला. मॅट्रिकच्या वेळी इंग्रजीच्या पेपरमध्ये तो अगदी काठावर म्हणजे फक्त 35 मार्कांनी पास झाला होता. तो दिवस त्याला आठवला. संपूर्ण वर्ष खर्च करून ते 35 मार्क त्याने मिळवले होते. इंग्रजी विषय सुटल्यामुळं कॉलेज शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला म्हणून तो आनंदाने अक्षरशः नाचला होता. तेव्हा इंग्रजी विषय सुटला म्हणूनच केवळ आज MAचं स्वप्न पूर्ण होऊ शकणार होतं. असाच अभ्यास सुरू ठेवला तर क्लास टिकून राहायला काहीच अडचण नव्हती. आतापासूनच अभ्यासाला लागलं पाहिजे. अवांतर वाचन थोडं कमी करून अभ्यासक्रमावर जास्त जोर दिला पाहिजे, अरविंद स्वतःशीच ठरवत होता. अशोक, निशिकांत, वेडू, शेवाळे गुरुजी हे सगळे मित्रही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले होते. प्रत्येकाच्या मनात नवाच उत्साह संचारला होता. कोमलचा नंबर शोधून पाहिला तर ती 2य श्रेणीत उत्तीर्ण झाली होती. प्राजक्ता खटावकर गुणानुक्रमे वर्गात पहिली आली होती. अर्थातच त्यात अनपेक्षित असं काहीच नव्हतं. तसं पाहिलं तर अरविंदपेक्षा ती फक्त 1.5% पुढे होती. अरविंदला 62 होते,
तर तिला 63.5 पडले होते. तू काही म्हणा अरव्या, पहिला नंबर तुझाच पाहिजे होता. काहीतरी राजकारण झालं आहे हे निश्चित, शेवाळे गुरुजी म्हणाले. ते होणारच होतं. प्राध्यापक ज्या पद्धतीनं बोलत होते त्यावरून ते दिसतच होतं. पण जाऊ द्या, त्या अडथळ्यांच्या शर्यतीतून आपल्याला क्लास मिळाला हे महत्त्वाचं. पहिला आणि दुसरा या नंबराला विचारतो कोण? असं कसं? त्याला बक्षिसं असतात. जाऊ द्या, त्यांची बक्षिसं त्यांच्यासाठी. त्याचं असं आहे गुरुजी, त्यांची आणि आपली परिस्थिती वेगळी आहे. त्यांना अभ्यासाशिवाय दुसरं कुठलंच काम नसतं. आणि आम्ही आधी पोटासाठी धावणार आणि वेळ मिळेल तसा अभ्यास करणार. असल्या खस्ता त्यांनी कधी खाल्लेत का ते विचारा. शिवाय डिपार्टमेंटमधलं राजकारण, कोणाला पुढे आणायचं आणि कोणाला मागे ठेवायचं हे ठरवणारे लोक तिथं बसलेलेच आहेत. ते काय इतक्या सुखासुखी आपल्याला नंबर मिळू देतील? ते मात्र खरं आहे. तसं पाहिलं तर तूच पहिला आहेस. आता ह्या वर्षी आणखी जोरात अभ्यास कर. तिचं नाकच काप बेट्या. गुरुजींची सद्भावना योग्यच होती. तिचा पहिला नंबर हुकला असता तर तिच्यापेक्षाही तिच्या हितचिंतकांचीच नाकं कापली जाणार होती. परंतु ते वाटतं तितकं सोपं नव्हतं. हितचिंतक पाठीशी असले तरी पहिला नंबर जाऊ नये म्हणून ती स्वतःही राबणार होतीच. लवकरच महाविद्यालय सुरू होणार होती. अरविंदने त्या महाविद्यालयात जाऊन पुन्हा एकदा सर्व चौकशी केली. चंद्रकांतला हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळणार याची खात्री झाल्यावर रातोरात घरी जाऊन तो चंद्रकांतला घेऊन आला. एवढ्या मोठ्या शहरात पहिल्यांदाच आल्याने तो बराच भ्यालेला दिसला. अरविंद त्याला धीर देत होता, परंतु त्याच्या मनातली भीती जायलाच तयार नव्हती. तोवर रमेश, गिरी वगैरे अनेक मित्रही येऊन पोचले. ते आले ते आधी सरळ अरविंदकडेच आले. तिथून सर्वजण मिळूनच कॉलेजवर गेले. हॉस्टेलची सोय फार उत्तम नसली तरी चांगलीच होती. कॉटफीट, फॅन बीन असल्या खर्चिक सुविधा मुळीच नव्हत्या. प्रत्येकाला खाली फरशीवरच पथारी टाकावी लागणार होती. प्रत्येक खोलीत 7 ते 8 विद्यार्थी असणार होते आणि अभ्यासासाठी विजेच्या दिव्यांची सोय असणार होती. 2 वेळचं जेवण आणि एवढी मोठी सुविधा असल्यावर आणखी काय पाहिजे होतं. 30 रुपयात काय मिळतं म्हणत दिवस काढावेच लागणार होते. थोड्या खर्चात शिक्षण पाहिजे असेल तर तेवढं सोसायला पाहिजेच होतं. अशा प्रकारे चंदूची सोय लावून अरविंद खोलीवर निघून आला. महाविद्यालय सुरू झाली असली तरी विद्यापीठात अजून ॲडमिशनचीच वर्दळ सुरू होती. अरविंद, अशोक आणि कंपनीनेही ॲडमिशनची तांत्रिकता पूर्ण करून पुढील वर्षाचा अभ्यास सुरू केला. दरम्यान रोहिणीचा पाऊस कोसळून गेल्याने समोरच्या डोंगरावर हिरवी लव वठू लागली होती. आतापासूनच लहान लहान झरेही झुळझुळू लागले होते. निसर्गाचं ते सुरम्य रूप पाहून निशिकांत अक्षरशः वेडावून गेला. अभ्यासासाठी म्हणून तो सकाळी लवकर यायचा आणि दिवस दिवस अरविंदला सोबत घेऊन डोंगरावर भटकत राहायचा. अरविंद एकीकडे निशिकांतसोबत भटकत होता, वेळ मिळेल तसा अभ्यास रेटत होता आणि त्याचवेळी चंदूचीही काळजी त्याला पोखरत होती. त्याला येऊन आत्ता कुठं 5-6च दिवस झाले होते. त्याला भेटून येणं फार आवश्यक होतं. शेवटी रविवार बघून त्याने जाऊन यायचं ठरवलं. दुपारी निघालं तरी संध्याकाळपर्यंत परत यायला काहीच अडचण नव्हती. 2 घास पोटात ढकलून भुरभुरत्या पावसात त्याने सायकलवर टांग टाकली. कॉलेजवर पोचला तर रमेश आवारातच भेटला. चंदू मात्र कुठे दिसेना. चंदू रे रमेश? तो परवा गावाकडे गेला, रमेश म्हणाला. परंतु हे सांगताना त्याचा चेहरा अपराध्यासारखा झालेला होता. गावाकडे गेला? मला न सांगताच? मला सुद्धा सांगितलं नाही. खोलीतल्या मुलांना सांगून गेला. त्यांनीच मला निरोप दिला. तो आता परत येईल असं वाटत नाही. का? काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम काहीच नाही. मला इथं करमतच नाही म्हणत होता. बरं, त्याचं साहित्य? तो सगळं घेऊनच गेला ना? एकदम आघात व्हावा त्याप्रमाणे अरविंदचं मस्तक सुन्न झालं. काहीही न सांगता किंवा कळवता चंद्रकांत घरी निघून गेला होता. सांगायला गेलो तर अरविंद समजूत काढत बसेल हे त्याला माहीतच होतं. म्हणूनच तो असा परस्पर निघून गेला होता. पळूनच गेला होता असं म्हटलं तरी चालेल. केव्हा निघून गेला ते कळालं नाही. बॅग जागेवर दिसेना तेव्हा खोलीतल्या मुलांच्या लक्षात आलं. मी तुला सांगायला येणारच होतो पण तूच आलास, हे बरं झालं, रमेश सांगत होता. आता भाऊ काय म्हणतील हाच एक प्रश्न अरविंदला सतावू लागला. म्हणतील
त्याला फक्त स्वतःच्या शिक्षणाची काळजी आहे, भावाच्या शिक्षणाची नाही. एवढा लहान भाऊसुद्धा त्याला सांभाळता आला नाही. जवळ ठेवलं असतं तरी चाललं असतं. एवढ्या दूर हॉस्टेलमध्ये ठेवायची काय गरज होती? भाग 54. एम.एचं दुसरं वर्ष उजाडलं. वाटलं होतं तेच घडलं. निलेगावकर लग्न होऊन सासरी गेली होती. तिने परीक्षा तरी दिली होती की नाही तेही समजलं नव्हतं. कारण त्याच काळात तिच्या लग्नाचं चाललं असल्याचं समजलं होतं. परंतु त्यानंतर काय घडलं ते मात्र समजलं नव्हतं. आणि ते समजून घ्यायची गरजही नव्हती. चौकशी केली तर कोमलचंही लग्न आटोपलं होतं. तीही आता पुन्हा भेटेल असं वाटत नव्हतं. अचानक एके दिवशी लायब्ररीजवळ निलेगावकर दिसले. बहुधा पुस्तकं जमा करायला आली असावी. तिची गोरीपान नितळ कांती एकदम करपल्यासारखी दिसली. महिन्याभरातच नवऱ्यानं तिचं पार चिपाड करून टाकलं होतं. लग्न झालेल्या मुलीशी बोलणार तरी काय? शिवाय तिला आवडलं नाही तर कशाला असा विचार करून अरविंदने तिच्याकडे पाहून फक्त स्मित केलं. ती मात्र बोलायला फार उत्सुक दिसली. बोलता बोलता तिला पाहून घेता येणार होतं म्हणून तो थांबला. पुण्यातल्या एका वकिली करणाऱ्या तरुणाशी तिचं शुभमंगल झालं होतं आणि पुढचं शिक्षण ती पुण्यात राहूनच पूर्ण करणार होती. आणखी इकडचं तिकडचं थोडं बोलणं झालं न झालं तेवढ्यात निलेगावकरला वर्गातल्या मैत्रिणी येताना दिसल्या. अरविंदला सोडून ती तत्काळ त्यांच्यात मिसळून गेली. समीक्षेचा पहिला तास गाठायचा तर 10:30 पर्यंत पेपरांचं काम आटोपता आटोपता फार दमछाक व्हायची. पण सोमवार ते गुरुवार हे 4 दिवस तरी तेवढी धावपळ करावी लागायची. सायकल मार मारून चांगलाच थकवा आलेला असायचा. तरी समीक्षेचा तास गाठायचा म्हटल्यावर अंगात नवा उत्साह संचारायचा. मुळातच तो विषय गहन, त्यामुळे तास चुकवणं परवडण्यासारखं नव्हतं. परंतु आनंदाची गोष्ट म्हणजे सर तो अगदी सोपा करून सांगत. त्यांचं शिकवणं हे रूढ पद्धतीचं शिकवणं नव्हतंच. फ्राईड आणि प्रिस्कॉट यांची मानसशास्त्रीय समीक्षा, युंगची आदिबंधात्मक समीक्षा, कांटचं सौंदर्यशास्त्र हे सगळे विषय त्यांचे अगदी हातखंडा विषय होते. भरतमुनी, आनंदवर्धन, दंडी, कांट, क्रोचे, कॉलिंगवूड ही नावं त्यांच्या अगदी जिभेवर नाचत असत. विद्यार्थीही तेच म्हणत. समीक्षा शिकवावी तर सरांनीच. त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे सर त्याला फार आवडत. आपण शिकवत आहोत आणि विद्यार्थी शिकत आहेत असं चित्र त्यांनी कधीच निर्माण केलं नाही. बोलत बोलत अधूनमधून विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचं शिकवणं चाले. एखादा विषय समजून घेण्यासाठी काय काय वाचावं हे सांगत सांगत अगदी गप्पा गोष्टी करत असल्याप्रमाणे ते बोलत. शिक्षकांवर अवलंबून न राहता विद्यार्थ्यांनी स्वतः विचार करावा असंच ते सांगत. एके दिवशी पहिला तास संपल्यावर विभागाचा शिपाई अरविंदजवळ येऊन म्हणाला, सगळे तास संपल्यावर सरांनी तुम्हाला भेटायला सांगितलं आहे. बापरे, आपलं काही चुकलं तर नाही? अरविंदच्या पोटात भीतीचा गोळा उठला. आपण वर्गात उत्तरं देतो हे ठीक आहे, पण कोणी काही चुकीचं मांडलं तर त्याला विरोध करतो, यात काही चुकत तर नसेल? आपला तो आगाऊपणा सरांना आवडला नसेल असं तर नसेल? पण त्यांनी तसं कधीच म्हटलं नव्हतं की त्याबद्दल कधी साधी नापसंतीही व्यक्त केली नव्हती. नाहीतर त्याच वेळी वर्गातच ते लक्षात आलं असतं. का बोलवलं असेल सरांनी हा विचार करतच सगळे तास संपले. सगळे तास संपल्यावर तो अपराध्यासारखा सरांच्या खोलीसमोर उभा राहिला. आत येऊ का सर? या. अरविंद आत गेला. आपण मला बोलावलंत सर? हो, बसा. पुस्तकातून डोकं काढत सर म्हणाले, रोज तुम्हाला उशीर का होतो? मी पार्ट टाईम नोकरी करतो सर, त्यामुळे थोडा. पार्ट टाईम नोकरी? कसली? नोकरी म्हणजे एका बुक स्टॉलवर काम करतो. बुक स्टॉलवर? कुठल्या? अजंता बुक स्टॉलवर सर. अजंता बुक स्टॉलवर? मी अनेकदा तिथं जातो, तुम्ही कधी दिसला नाही? नाही म्हणजे मी फक्त सकाळी काम करतो सर. फक्त सकाळी? सकाळी म्हणजे सकाळी पेपर टाकायचं काम करतो. मग तसं सांगा ना, त्यात एवढं लाजण्यासारखं काय आहे? हे बघा, कामच करताना चोरी तर नाही ना करत? नाही, लाजत नाही सर, त्यामुळेच थोडासा उशीर. होऊ द्या, झाला थोडा उशीर तर होऊ द्या, त्यामुळं काही बिघडत नाही. उशीर झाल्यामुळं बिघडत नसलं तरी सरांनी कशासाठी बोलावलं होतं ते अजूनही स्पष्ट झालेलं नव्हतंच.
त्यामुळं अरविंदची मनस्थिती मात्र बिघडलेलीच होती. हेच, सर म्हणाले. तुम्हाला उशीर का होतं हो, हे जाणून घ्यायचं होतं. तुम्ही काहीतरी काम करत असणार असं वाटलंच होतं. ते असू द्या, तुमचं वाचन चांगलं आहे. वर्गात उत्तरंही व्यवस्थित देता. गेल्या वर्षीचं तुमचं ट्युटोरियल मला फार आवडलं होतं. परवा कोसलावर तुम्ही जो सेमिनार सादर केला तोही उत्तमच होता. तुमचा अभ्यास चांगला आहे. तुम्ही मांडणीही उत्तम करता. असाच अभ्यास सुरू ठेवा. काही अडचण असली तर सांगत चला. संकोच करू नका. बरं, तुमचे वडील काय करतात? ते प्राथमिक शिक्षक आहेत सर. असं आहे होय. बरं, या. अपेक्षित माहिती मिळाल्याप्रमाणे सर म्हणाले. सरांनी या म्हटल्याबरोबर अरविंदचा जीव भांड्यात पडला. बाप रे, कसलं टेन्शन घेऊन आपण आलो होतो हे आठवून त्याला स्वतःचंच हसू आलं. सरांनी एवढी आत्मीयता दाखवली याबद्दल त्याला फार आनंद झाला आणि कृतज्ञताही वाटली. त्यानंतर अधूनमधून व्हरांड्यात, आवारात किंवा कधी लायब्ररीत भेट झाली तर सर हमखास चौकशी करत. भेटायला येत चला म्हणून सांगत. सर स्वतःच म्हणाले म्हणून तो सरांकडे जायचा. त्यांच्याकडचं एखाद दुसरं पुस्तक आणायचा आणि वाचून झालं की आठवणीने नेऊन द्यायचा. ते काही असलं तरी सरांच्या त्या निर्व्याज आत्मीयतेमुळे आणि प्रोत्साहनामुळे अरविंदचा आत्मविश्वास दुणावला. तो दुप्पट जोमाने अभ्यासाला लागला. अभ्यास केला तर आपणही चांगले बोलू शकतो, लिहू शकतो. एवढंच कशाला, परीक्षेतही चांगले गुण मिळवू शकतो. खटावकरसारख्या घोकंपट्टी करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ शकतो असं वाटू लागलं. मनाच्या आभाळात गोळा झालेले निराशेचे ढग कुठल्या कुठं पळून गेले. गावाकडचा कोणी एक माणूस अशोकला भेटायला येणार होता. सोबत तो थोडे पैसे आणि धान्य आणणार होता. शिवाय कोर्टात त्याचं काही कामही होतं. तिसऱ्या प्रहरी तो येऊन गेला. बिचारा फार थकलेला आणि निराश दिसत होता. आपली कथा आणि व्यथा सांगता सांगता त्याला अक्षरशः भडभडून आलं होतं. कारण वकीलसुद्धा त्याला पिळत होता. तोही शत्रू पक्षाला सामील होता की काय कोणास ठाऊक. शेतीची कामं वाटच पाहत होती म्हणून तो लगेच निघून गेला. अशोक म्हणाला, बेचाऱ्याची कर्मकथा फार वाईट आहे. तो एक साधा शेतकरी आहे. थोडी शेती आहे. तेवढ्यावर त्याचं कसंबसं चाललंय. गेल्याच वर्षी त्याचं लग्न झालं. पण त्याची ती बायको 12ची निघाली. पहिल्याच रात्री ती सरळ म्हणाली, माझं शरीर तुझ्याजवळ आहे पण मन मात्र दुसरीकडेच आहे. झालं. बिचाऱ्याच्या संसारावर निखारा पडला. तो कायमचाच पडला. फार लफडेबाज आहे साली. एके दिवशी तर पळूनच गेली. त्याने घटस्फोटासाठी याचिका दाखल केली आहे. तर तिनेही पोटगीसाठी दावा लावलाय. ती रोज तिच्या त्या याराबरोबर फिरते आहे. आणि हा बिचारा इतक्या लांब कोर्टात हेलपाटे घालतोय. काय करणार? एकीकडे पोटापाण्याची चिंता आणि दुसरीकडे हा प्रॉब्लेम. एवढं करून ती म्हणते की मी तसली नाहीच. यानेच माझ्यावर खोटा आळ घेतलाय. पुरावा दाखव नाहीतरी पोटगी टाक. घरात म्हातारे आई वडील, बहीण भावंड असा मोठाच परिवार त्याच्या मागे आहे. त्यात ही कटकट. बिचारा नुसता हैराण होऊन गेलाय. त्याने तिला संधीही देऊन पाहिली पण तिच्या वागण्यात फरक पडला नाही. उद्या तिला पोटगी द्यावीच लागणार आहे. खाया न पिया गिलास फोडा असला सगळा प्रकार आहे. आपल्या समाजात स्त्रीवर अन्याय होतो हे म्हणणं फार सोपं आहे. ती एक फॅशनच झाली आहे. पण स्त्रियाही आपल्या बाईपणाचा गैरफायदा घेऊन पुरुषांवर अन्याय करतात त्याचं काय? उलट त्यांना बाईपणाचा फायदाच मिळतो. चूक त्यांची असली तरी समाजाची सहानुभूती त्यांनाच मिळते. बिचारे पुरुष मात्र भरडले जातात.